आता मुळात दादांनी राजकारणाची सुरुवात ही आणीबाणीच्या काळात केली होती. त्यावेळेस ते कॉलेजला होते. आणीबाणीच्या काळात ते राजकारणामध्ये आले. त्यानंतर ते सक्रिय झाले. ते जनता पार्टीचा भाग होते आणि जनता पार्टीमधनं त्यांनी उमेदवारी 1978ला मागितली होती. त्यांना AB फॉर्म मिळाला होता. मुलाखतीला गेले, AB फॉर्म मिळाला आणि मुलाखतीतनं बाहेर गेल्यानंतर त्यातलं ते म्हणलं, अरे आपण ह्याला वय नाही विचारलं. दादांना परत आत बोलून घेतलं, तुमचं वय काय म्हणलं 24. म्हणलं तुम्ही बसत नाही, शेवटी लढायला 25 वय लागतं. AB फॉर्म परत काढून घेतला होता आणि अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा दादांच्या नशिबाने फॉर्च्युनेटली म्हणा की 80ला परत निवडणूक लागली होती. 1.5 पावणे 2 वर्षामध्ये. आणि 1.5 पावणे 2 वर्षामध्ये निवडणूक लागल्यानंतर दादांना जनता पार्टीने उमेदवारी दिली. पण दुर्दैवाने त्यावेळेस चिन्हाचा गोंधळ झाला होता. जनता पार्टीचं चिन्हही गोठलं गेलं होतं आणि मग दादांना पहिली निवडणूक ही जनता पार्टीतनं लढत असताना त्यांना एक अपक्षाचं चिन्ह घ्यावं लागलं होतं, ते म्हणजे छत्री होतं. मग दादांची पहिली निवडणूक ही छत्रीवरती झाली. दुसऱ्या निवडणुकीमध्ये 1980ला दादा छत्रीवरती निवडून आले. 1985ला दादा जनता पार्टीच्या नांगरधारी शेतकरीवरती निवडून आले. बरोबर. त्यानंतर राज्य स्तरावरच नाही तर केंद्र स्तरावरती असा घटनाक्रम झाला की सर्व जे विरोधी पक्ष आहेत ते एकत्र येऊन त्यांनी एक नवीन दल तयार करायचा ठरला आणि तो झाला जनता दल. जनता पार्टी जनता दलात कन्वर्ट झाली आणि जनता दलाचं चिन्ह होतं चक्र. त्यामुळे 1990ला दादांचं तिसरं चिन्ह आलं ते म्हणजे चक्र. आणि त्याच्यानंतर दादांना त्यावेळेस विरोधी पक्ष नेता व्हायची संधी होती आणि शब्दही होता पक्षाकडनं. कारण दादा त्याच्या आधी जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहिले होते युवा मोर्चाचे, त्यानंतर जनता दलाचेच प्रदेशाध्यक्ष राहिले होते काही काळ. आणि मग हे सगळं असताना ऐनवेळेस त्यांना डावललं गेलं होतं. आणि हे डावलत असताना महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. 1990ला जे सरकार आलं त्याचं सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते. आणि मग त्यावेळेस पवार साहेबांनी दादांना साकडं घातलं की तुम्ही किती वर्ष प्रवाहाच्या विरुद्ध चालणार, तुम्ही सत्तेमध्ये या, मतदारसंघामध्ये कामं जर करायची असेल तर सत्ताधारी आमदार असणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग याच्यावरती खूप विचार झाली, चर्चा झाली आणि त्यावेळेस दादांच्या नेतृत्वाखाली उभी फूट पडली होती. आज आपण एकनाथ शिंदेची उभी फूट पाहतो ना, तसे 10 आमदार जनता दलातनं बाहेर निघाले होते आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. ती पहिली फूट होती. होय. त्याच्या आधी शरद पवारांनी एक फूट केली होती. त्यानंतर दुसरी फूट बबनराव पाचपुतेंच्या माध्यमातून झाली होती आणि ही एकनाथ शिंदेच्या काळात ही तिसरी फूट झालेली राज्यामध्ये. तर त्यावेळेस 10 आमदार हे जनता दलातनं बाहेर पडले. दादांचं भाषण होतं पवार साहेबांनी की मी माझ्याबरोबर 9 रत्नांची माळ घेऊन आलोय आणि ती तुमच्या गळ्यामध्ये मी घालतो. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं काँग्रेसचं सरकार हे स्थिर झालं आणि त्या काळात बॉम्बलास्ट झाला होता. आणि त्यावेळेस दादांना हे दादा गृहराज्यमंत्री सुद्धा होते. तर त्या काळात दादा गृहराज्यमंत्री पदाचा कार्यकाळ पाहत असताना हा सगळा घटनाक्रमही त्यावेळेस घडला होता. इतकी अनस्टेबल परिस्थिती असताना सुद्धा हे 10 जण आल्यामुळे सरकार स्टेबल राहिलं आणि सरकार स्टेबल होतं म्हणून ही जी काही राज्यातली जी परिस्थिती झाली होती, मग ते जातीय दंगला झाला तर अनेक गोष्टी झाल्या होत्या, हे सगळं स्टेबलाइज झालं. आणि त्यावेळेस हे आल्यामुळे 95ला दादा काँग्रेसमधनं पंजा चिन्ह आलं. हे चौथं चिन्ह दादांचं पंजा झालं. आणि मग पंजानंतर काँग्रेसमधून स्वतःच पवारसाहेब बाहेर पडले. तर ते बाहेर पडल्यामुळं सगळेच काँग्रेसमधले म्हणजे मेजर जे काय होते पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नेतृत्व बदललं नाही, त्यात बाहेर पडले. तर राष्ट्रवादी तयार झाली. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह मिळालं. दुर्दैवाने 99ला पराभव झाला दादांचा. मग 2004ला त्यांना संधी मिळाली. स्वतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. सगळ्यात जास्त राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष फिरलेला कोणता असेल आजही नेते मंडळी ऍक्सेप्ट करतात ते म्हणजे बबनराव पाचपुते. एवढं होऊन दुर्दैवाने त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांना अपक्ष लढावं लागलं होतं. तर त्यांचं 5वं चिन्ह हे कुकर आलं होतं. अपक्ष उमेदवार होते ते निवडून आले. निकाल लागत आला, जाहीर व्हायच्या आधीच त्यांनी पाठिंबा जाहीर देऊन टाकला होता. एवढी नेतानिष्ठ होते. मी पक्षनिष्ठ म्हणायचे, पक्षाबरोबर नेतानिष्ठ होती ती. त्यांनी पवार साहेबांना कळून टाकलं की मी तुमच्याबरोबर आहे. ते झाल्यानंतर मग 2004ला ते राष्ट्रवादीतनं उभे राहिले. त्यांचं 6वं चिन्ह हे घड्याळ झालं आणि घड्याळावरती दादा निवडून आले. त्यानंतर आमचा 2014ला खऱ्या अर्थ म्हणजे पहिला जर आम्ही पक्ष सोडला असेल तर तो राष्ट्रवादी सोडला. त्यावेळेस पक्ष म्हणजे दुसरा राजा पहिल्यांदा जनता दल सोडला, त्यानंतर राष्ट्रवादी सोडून दादा भारतीय जनता पार्टीमध्ये आले. 14पासून आता 10 वर्ष उलटून गेलेत. 14पासून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत. 14ला त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. ती त्यांची 8वी निवडणूक होती आणि 9व्या निवडणुकीमध्ये ते 7व्या चिन्हावरती म्हणजे कमळ चिन्हावरती ते निवडून आले. तेव्हा असं 7 वेगवेगळे जरी चिन्ह झाले असेल तरी पक्षांतर फक्त त्यांनी आयुष्यात 2दाच केलेलं आहे. बरोबर.